अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागात कार्यरत असलेल्या एका शिपायाने आपल्या विरुद्ध होत असलेल्या कथित अन्यायाबाबत गंभीर आरोप केले आहेत। अनधिकृत रजेच्या कारणावरून कारवाईचा ठपका ठेवण्यात आल्याचे सांगत संबंधित प्रकरणात अनेक वेळा अर्ज व तक्रारी करूनही कोणतीही ठोस चौकशी किंवा कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप शिपाई विष्णू पडघवान यांनी केला आहे। या प्रकरणामुळे आपला पगार थांबविण्यात आल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर मोठा परिणाम झाला असून आर्थिक व मानसिक संकटाचा सामना करावा लागत असल्याची व्यथा त्यांनी मांडली। आयुक्त कार्यालयाकडून पत्रव्यवहार होऊनही कार्यवाही न झाल्याचा दावा करत सखोल चौकशी करून न्याय द्यावा, अन्यथा कुटुंबासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण होईल असेही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या ऑनलाईन निवेदनात नमूद केले आहे। कलेक्टर ऑफिसमध्ये आज मी शिपाई म्हणून कार्यरत आहे आणि महसूल विभाग खेमनर साहेबाकडे मी काम करतो। जेव्हापासून मी या कलेक्टर ऑफिसला आलो तेव्हापासून एकीकरण करून RDC व RDCचे आस्थापना अधिकारी हे पूर्ण फसवणूक करीत आहेत। फसवणूक केल्याबाबत सिद्ध करून दाखवलं, RDCला कागदपत्रांनी सिद्ध करून दाखवलं। कलेक्टर मॅडमला अर्ज दिले, कलेक्टर मॅडमसुद्धा अर्ज जवळ ठेवून राहिले, RDCसुद्धा अर्ज जवळ ठेवून राहिले। म्हणजे गरिबांना न्याय मागाव कसा? आज रोजी यांच्या त्रासामुळे माझे लेकरं बाळाकडे उपाशी आहे, तरी कलेक्टर आज ऑफिसमध्ये काय करतात आणि RDC काय करतात हा माझ्या जीवनाला प्रश्न पडलेला आहे। तरी कलेक्टर साहेबांनी स्वतः जातीने लक्ष घालावे, कारण नाहीतर माझ्या कुटुंबाची आज आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। तरी जिल्हाधिकारी मीना साहेब यांनी माझ्या अर्जाची सखोल चौकशी करून कारवाई करावी ही मी एक नम्र विनंती करतो, नाहीतर माझ्या मुलाबाळांना संपवावं लागेल।